पिण्यासाठी पाणी नाही, कुठं महिला बाथरूमला जाते आणि त्याच्यासाठी काही सोय नाही. बाथरूम वगैरे असे स्वच्छतागृह हे एका दिवसापुरतं लावतात, पण नंतर काय? जर बाहेरील माणूस आले तर पाणी पिण्याची व्यवस्था नाही, जर कोणाला बाथरूम आले तर बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही. कायमस्वरूपी जी सुविधा आहे ना, शौचालय मुख्य कारण आणि पिण्याचं पाणी, या दोन गोष्टीची इथं फारशी गरज आहे. जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता भीमा कोरेगाव या ठिकाणी आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल की तो सूर्यस्तंभ आहे, विजयस्तंभ आहे, आणि या बाजूला तुम्ही बघत असाल की दरवर्षी या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय येत असतो. परंतु आत्ता या ठिकाणी मात्र ही पेरलेलं आहे, काय ही तूर आहे वाटतं, ही तूर पेरलेली आहे. आणि आत्ताच आपण बघितलं असेल की पोलीस प्रशासनाच्या गाड्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत, सगळा परिसर तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. कारण दरवर्षी 2018च्या अगोदर या ठिकाणी सर्व समाज बांधव याची सगळी तयारी करत होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याची सोय, खाण्यापिण्याचं सगळं जे आहे ते समाज बांधवासाठी करत होते. परंतु कोणीही उपाशी गेलेलं किंवा कोणी पाण्या वाचून राहिलं नव्हतं. पण प्रशासनाच्या हातात गेल्याच्या नंतर आपण बघतोय की करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी या विकासासाठी येत असतो. नेमका काय विकास झालेला आहे, किती विकास झालेला आहे हे आपण बघणार आहोत जाऊन. आता 15 दिवसाच्या नंतर 1 जानेवारी येणार आहे आणि 1 जानेवारीला या परिसरामध्ये जिथं आम्ही उभे आहोत, भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या परिसरामध्ये लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतो. इथे जर बघितलं आपण तर एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. ते आपण बघू शकतो. इथं या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. आणि इथे ही लाईटची पोल आहेत, म्हणजे लाईट आहेत, हे इथं लाईट आहेत. परंतु बाकी दरवर्षी आम्ही सांगत असतो की या ठिकाणी परमनंट म्हणजे कायमस्वरूपी असं शौचालय नाही आहे. कायमस्वरूपी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. 1 जानेवारीला या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. परंतु 1 जानेवारीच्या नंतर वर्षभर जी लोक पर्यटक किंवा वर्षभर जी अनुयायी या ठिकाणी येतात त्यांना या ठिकाणी ना पिण्याचं पाणी मिळतं, ना इमर्जन्सीमध्ये त्यांना शौचालयाला जाण्यासाठी इथं शौचालय आहे. जर कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी दरवर्षी निधी दिला जातो, तर त्या निधीचं काय होतं? नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल या 1 जानेवारीच्या तयारीसाठी बैठक झाली, प्रशासनाच्या सोबत बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी उपस्थित होते आणि वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. परंतु या बैठकीमध्ये गेल्या वर्षीचा आढावा मांडत असताना या परिसरामध्ये काय विकास करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे, संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आता बाहेरून येणाऱ्या एखाद्या महिला अनुयायाला जर या ठिकाणी शौचालयाला जायचं असेल तर त्यांनी जायचं कुठं? दरवेळेला आम्ही हे सांगत असतो की इथं शौचालयाची गरज आहे, परंतु प्रशासन ह्या बाबीकडे अत्यंत दुर्लक्ष करत आहे. आता दुसरी गोष्ट आपण बघतोय की या ठिकाणी दरवर्षी हा जो परिसर आहे हे बघू शकतो आपण इथे की इथे या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी येत असतात, त्यांची सोय केली जात असते. इथं प्रशासनाचा स्टेज असतो. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे, या ठिकाणी हा रणस्तंभ आहे आणि याच्या बाजूला ही जो जागा आहे, या जागेमध्ये ही तूर लावलेली आहे आणि अद्याप ही तूर काढलेली नाही. हा स्तंभाच्या डाव्या बाजूचा परिसर आहे. आपण बघतोय ही डाव्या बाजूला अशी तूर आहे. स्तंभाच्या पाठीमागे सध्या तरी मोकळं आहे, परंतु काहीतरी पीक पेरलं होतं आणि ते काढलेलं आहे असं दिसतंय. नाही, हा आहे स्तंभाच्या उजवीकडील भाग, म्हणजे नदीच्या साईडकडचा भाग आहे. आपण बघू शकतो नदीच्या साईडला हे असं सध्याची अशी परिस्थिती आहे. पण इथंही कुठलं तरी पीक होतं, ते पीक काढून घेतलेलं आहे आणि आता अशी ही मोकळी जागा आहे ही. आणि 15 दिवसानंतर या ठिकाणी सगळी तयारी असते, म्हणजे लोक येत असतात, लाखोंचा जनसमुदाय येत असतो. परंतु 15 दिवसाच्या अगोदर या ठिकाणी पीक घेतलं जातं. हे कोण पीक घेतं की आता ही या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे, तिथं चौकीच टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे इथे काय होईल ते माहीत नाही. हे बाजूच आपण बघतोय की हे जे घर आहे की ह्याच व्यक्तींनी या परिसरामध्ये तात्विकर्मण केलेलं आहे असं म्हटलं जाते. आणि हे ॲडव्होकेट माळवतकर म्हणून आहेत ते, आणि त्यांनी या परिसराच्या 12 एकर 11 एकर 12 एकर जमिनीवरती त्यांनी हे अतिक्रमण केलेलं आहे. आणि ह्याच परिसरामध्ये त्यांनी एकदा घुसून हा विजयस्तंभ सुद्धा माझ्याच जागेमध्ये आहे असं त्यांनी ते वक्तव्य केलं होतं.
आता चंद्रपूरहून हे मूळ तालुका, अच्छा, हा, ते चंद्रपूरहून आलेले आहेत, चंद्रपूर जिल्ह्यातून. त्यांच्याकडनं आपण जरा जाणून घेऊया की ह्यांनी परिसर बघितलं, तुम्ही इथं आलात, बघितलं, काय काय बघितलं तुम्ही इथे? एकंदरीत पाहता एवढं एक प्रेरणादायी स्थान आहे, इकडे बघा. हा. प्रेरणादायी स्थान आहे. परंतु इथं या भीमा कोरेगावचं आज आपलं स्वातंत्र्य मेळावा एवढे दिवस मिळून झाले, परंतु इथला एकंदरीत परिसराचा पाहिजे तेवढा डेव्हलपमेंट झालेला नाही आहे. बर बर. वास्तविक याचा जो परिसर आहे आजूबाजूला जर पाहिला नदीकाठचा वगैरे, तर हे थोडंसं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे होतं. हा. या इथं शौचालयाची, पाण्याची वगैरे सोयी असायला पाहिजे, पाण्याची भरपूर असायला पाहिजे आणि शौचालयाची सुद्धा असायला पाहिजे. परंतु तसं इथून जेव्हा आपण फिरलो या मोजक्या परिसरामध्ये, तर तशी काही इथं व्यवस्था अजूनही दिसून नाही राहिली आहे. तर दर्शक हो, आपण बघतोय की आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोक 15 दिवसाच्या अगोदरच या ठिकाणी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. हे नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच आलेले आहेत. हे त्यांनी परिसर बघितलेला आहे. काय त्यांची प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया. आजी, तुम्ही नाशिकहून आलात? हो. बरं, तुम्ही सगळं बघितलंय? काय काय बघितलं, काय वाटतं तुम्हाला? इथं कशाची सोय नाही, बाथरूमची, याची बसायला नाही. बसायला नाही, अच्छा, बसायला. पाण्याची सोय नाही. आता हे नगरहून आलेला आहे युवक आहे हो. आणि हा दरवर्षी या ठिकाणी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतो. तू दरवर्षी इथे येतोय? हो आताही पण आलेला आहे. हो. इथे काय बघतोय तू आता? जे 500 महार होते त्यांचा जो इतिहास आहे, जो इतिहास इथे घडलेला आहे, 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांच्या विरोधामध्ये जे एक मोहीम छेडली होती. कायमस्वरूपी काय काय सुविधा असाव्यात असं वाटतं इथे? इथं कायमस्वरूपी जे सुविधा आहे ना, शौचालय, मुख्य कारण आणि पिण्याचं पाणी, या दोन गोष्टीची इथं फारशी गरज आहे. आता हा आम्ही परिसर बघितलेला आहे. शासनाच्या ताब्यात गेल्याच्या नंतर हिथं जी पाहिजे ती सोय अजिबात झालेली नाही. सर्व परिसर अस्वच्छ दिसत आहे. हे तुरी वगैरे दिसत आहे. हे 12.5 एकरच्या जास्त जागा ही विजयस्तंभाला दिलेली होती, परंतु त्या जागेत अतिक्रमण झालेलं आहे. अतिक्रमण होऊन सुद्धा शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. इथं काही स्वच्छता वगैरे दिसत नाही. आता हे परभणीचे लोक आहेत आणि परभणीच्या लोकांनी ही धम्मसल काढली होती आणि त्या धम्मसलीमध्ये हे स्थळ त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या धम्मसलीमध्ये सहभागी झालेल्या अनुयायांना दाखवण्यासाठी ते आलेले. माझ्यासोबत ह्या ताई आहेत, यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथं आलो इतक्या दुरून, आम्हाला बसण्यासाठी सोय नाही, बसण्यासाठी ठिकाण नाही, पिण्यासाठी पाणी नाही, कुठं महिला बाथरूमला जाते आणि त्याच्यासाठी काही सोय नाही. सरकार एका दिवसापुरती इथे सार्वजनिक इथे बाथरूम वगैरे असे स्वच्छतागृह हे एका दिवसापुरतं लावतात, पण नंतर काय? इथे तर आमचा समाज तर इथे प्रत्येक वेळेस येतच राहतो ना, तेव्हाच काय? इथे बसायला जागा नाही, महिलांना वॉशरूमची पण सुविधा नाही, इथे काहीच नाही. सावली सध्या इथे आता तरी झाडे हे आहेत, पण इथे बसायला डेस्क वगैरे काहीच नाहीये इथे. मग हे असं किती दिवस, कधीपर्यंत? तर या ठिकाणी लाखोंचा अनुयायी या ठिकाणी येत असतो, परंतु आताच आपण बघतोय की अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक या ठिकाणी या विजयस्तंभाला मानवंदना किंवा अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आपण हे बघू शकतो, येत आहेत. परंतु त्या अनुषंगाने अनेकांचं म्हणणं आहे की ज्या कोट्यावधी रुपये या ठिकाणी निधी येतो, त्या निधीच्या याच्यामध्ये इथं कायमस्वरूपी पाण्याची सोय नाहीये, पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये, शौचालयाची सोय नाही, अशा अनेकांची खंत आहे. तर प्रशासनाने याची दखल घेऊन ताबडतोब या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.